राम हरे जय जय राम जय जय राम राम थोड़ा ट्रिबल हरे जय जय राम थोड़ा ट्रबल देगा हरि राम कृष्णा हरे रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साने सुख झाले हो साधनी साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 मंगल
विठ्ठली आवडी मनोहरा विठ्ठली मनोहरा विठ्ठली आवडी हे बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हे विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा वाह तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा हा तो तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बापर कुमार देवी विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय जय राम शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा याचे माझे जीव
तयान पादी तयान महादेवाच्या आणि बाबा उचला उचलीचं खात्या ज्याच्याकडे ती बोहळा असते वही
सगळ्यात डेंजर खातं गाड्या कारण बोहळं लावलंच कस काय विशेषण फक्त हा बोहळं कशासाठी घेतो कमी आणि देतो जास्त म्हणून शिव भोळा चक्रवर्ती आणि नाथ बाबा म्हणतात त्याचे पाय माझी चित्ती. आता डायरेक्ट पायाकडे नाही जायचं, त्याचं ज्ञान त्याचं नाव माझ्या चित्तामध्ये कायम धारण केलेलं आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. बरं महाराज त्या शिवाचं नाव घेतलं तर वाचे वदता शिवनाम तयान बधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष. जे षडविकार आहेत ते त्याच्याजवळ येणार सुद्धा नाही जर शिवाचं नाव घेतलं तर. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. बरं त्याला बघितल्याबरोबर चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. आणि शेवटी नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी शिव काळ त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काळाचं भय आपल्या जीवनात येऊच देत नाही. निवारी कळी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. अशा काहीशा अशाचा 4 चरणाचा महादेवाच्या स्वभावाचं वर्णन करणारा अभंग विडाला विडाला विठ्ठल 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 विठ्ठल. महादेवाचं दरवर्षी आम्ही सांगतच असतो आणि तेच दरवर्षी आम्ही सांगत असतो. त्यामुळे त्यात बदल पडत नाही. थोडं थोडं महादेव सांगून पुढं जाईल. ऐका, खऱ्या अर्थानं या जगात 3 देव बाबा महत्वाचे आहेत. ब्रह्म विष्णू आणि महेश. 3 देव आहेत. 3 देव त्रिदेव म्हणून ज्यांना ओळखला तर ब्रह्म विष्णू आणि महेश. बाबा तिघाची खाती वेगळी आहेत. ब्रह्मदेवाकडे काय खात आहे? या जगाची उत्पत्ती करणं, सृष्टीची उत्पत्ती. विष्णुदेवाकडे काय खातंय? या भर जगाचं भरण पोषण पालन पोषण करणं. आणि महिला मंडळ असं माझ्या ऐकण्यातून वाचण्यात आलंय विष्णुदेव प्रत्येक जीवाचं भोजन झाल्याशिवाय भोजन करत नाही असं म्हटलं जातं. विष्णुदेव आता भोजन करत नाही असं म्हटलं जातं. नेमकं ती बायको विष्णूची बायको कोण? लक्ष्मी होय. ती लक्ष्मीने विचार केला भाऊ खरंच आपला मालक सगळे जीव जेवल्याशिवाय जेवत नसेल काय? सगळे जीव जेवल्याशिवाय जेवत नसेल काय? एक दिवशी परीक्षा घ्यायचं ठरवलं तिने. आणि बाबा परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि नेमकं संध्याकाळी 12 वाजता ताट केलं. 12 वाजून 5 मिनिटे. ओ मालक जेवा ना. अगं एक जीव जेवायचा आलाय, त्या जीवानं भोजन केल्याशिवाय मी भोजन करत नसतो. ती म्हणली बरं चालतंय. नेमकं 15 मिनिटं झाली. म्हणले आण ताट. जेवले. पण एक दिवशी तिने डायरेक्ट म्हणले आता बघूच खरं आपला मालक जेवतो याच का नाहीच. आणि नेमकं सक्रातीचा सण होता. सक्रात कळते ना? हां, सक्रातीचा सण होता. आणि लक्ष्मी व्यवसाय केली. जाताना तुम्ही आता व्यवसाय गेल्यावर काय असती पद्धत? एकमेकीच्या हळद कुकू लावणं, एकमेकीच्या डोक्यात तुम्ही तांदूळ टाकता वसताना वटीत तांदूळ टाकता, बरोबर आहे. आणि नेमकं सगळ्या मैत्रिणी एकमेकीला वसलं देव्यांनी आणि वसून घरी आली. तिनं ठरवलं आज ह्याची जिरवायची. कुणाची? विष्णूची. आणि डोक्यातच ती खटकीच पडलेली. म्हणली बघूच खरंच आपला मालक जीवतोय का? नुसतंच बोलाचीच भात बोलाचीच कडी बोलाचीच भात बोलाचीच कडी बघू तर म्हणले काय. आणि नेमकं घरी आले. एक डबी घेतली आणि डबी कोरडी केली. त्यात एक मुंगी टाकली. मग झाकण लावलं आणि कपाटात लॉकरमध्ये बाबा ठेवून दिली. बरोबर 12 सव्वा 12 वाजले. विष्णुदेव म्हणले थांबा अजून एक जीव जेवायचा राहिलाय. आणि बरोबर 12 वाजून रात्रीच्या 20 मिनिटांनी विष्णू सांगितलं आण बरं ताट. आता ताट आणल्याबरोबर तिने आणलं. विष्णुदेवानं ते भजन बिजन काय असेल ते केलं. वदनी कवळ काय त्यांच्या भाषेत असेल ती. आणि केल्याबरोबर एक घास तोंडात घातला. आणि तोंडात घासल्याबरोबर हिने मानव बुकी टाकली. म्हणजे तसंच असतंय. आपण उगं कटळून घरी यावा आणि ह्यांनी आपल्या मागं कुठं लावावं. नाही मी ती म्हणली होती की मागच्या दिवाळीला तुमचं झटकं बी लईच भारी असतात हो. काय करीत कुठून शिकून आलाय काय माहिती तुम्ही? काय काय आशा करीत आहेत? नाही मी ते म्हणले होते ना. काय काय आशा करतात? नाही पदराला पिळा मारतात. काय मारतात काय माहित भाऊ. आणि अजून एक पद्धत लई वेगळी. नाही मी म्हणले होते ना बोट्याच्या अंगठ्याने काय इर खांदे त्यात घरात का काय माहित भाऊ. मला तर अजून शास्त्रीय कारण त्याचं कळलं नाही. म्हणले मी ते म्हणले होते ना मागच्या दिवाळीला बाई ती एक तोळा करताय. तोळा म्हणलं की सध्या गाडीच्या पोटात गोळा येतोय बाबा. तोळा सोपा राहिला काय 2 लाखावर गेलाय तोळा. आता तोळा करून माझ्यासारखं गडी काय वाळून गेल्यात. लय अवघड झाले. आता तोळा नाही आता एकच गिर्या म्हणजे जीवाला आराम. 1 ग्रॅम ज्वेलरी बेंटेक्स. आता तोळ्यावर नाही. आणि तसं बी महिला मंडळ तुमचं जीव लईच हो सोन्यात. म्हणजे नवऱ्यावर जीव कमी पण सोन्यावर लई जास्त जीव. म्हणजे कसं असतं माहिती का बाबा? ती हाल्या माहिती मसाड. ती मसाड लई पळायला लागलं का त्याच्या गळ्यात लोहडणा घालतात लाकडाचा लोहडणा. म्हणजे ती आर्या येतो आर्या दमान चालतं. तसं ह्यांच्या गळ्यात सोन्याचा लोहडणा करून घातला ना त्या लोहडण्याच्या वजानं वाकून मरतात पण सोनं नाही काढायच्या. पण ऐका अरे काय करतात तुमचं तोळ सोन्याला?
अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला, एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला, आमच्या गळ्यातील एका घाला उद्धार झाल्याशिवाय राहायचं नाही. कारण आवडे देवाशी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. माफी मागून बोलतो, ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी घाला रे, नाही तर टाळीला दम नाही, गुण काय कोणाला नाही. गी लय भारी बोललाय हा, ए लय अवघड आहे रे, घाला घाला घाला, उद्धार झाल्याशिवाय राहायचं नाही. नाही तर मग मेल्यावर घाल त्यात तुळशीचा पाला थोडा 5 मिनिटात, त्यांनी काय पवित्र होत असतो काय देव 5 मिनिटात, आयुष्यभर ह्याने हडकत झपकवली. मग मेल्यावर तुळशीचा पाला नाही घालायचा, असं कोंबडीची पकड कोंबायची खा मर, आयुष्यभर तो तीच हाणलंय ना. मी जरा जागे येतो म्हणले बुवा, एक जीव जेवायचं नेमकं जेवणाला तोंडात घास घातलं आणि तेवढ्यात लक्ष्मी सांगितलं, कशाचं काय खरंय तुमचं, म्हणता एक जीव जेवल्याशिवाय, प्रत्येक जीव जेवल्याशिवाय जेवत नाही जेवत नाही. म्हणले सोनू, त्या काळात मी म्हणलंच असं ना विष्णू बायकोला एकदा तरी, सोनू सोनू तुझा माझ्या भरोसा नाही, अगं या जगाचा माझ्यावर भरोसा आहे, तुझा नाही होय. ती म्हणली काही का असं ना, पण कुठं ना मी केलाय त्यामुळे मला माहिती भरोसा ठेवायचा का नाही. काय झालंय काय नाही म्हणलं, एका मिनिटात दूध का दूध आणि पाणी का पाणी, काळजी का करता. नेमकी कपाटाकडे गेली आणि नेमकी ती बारकी डबे आणली, डबे आणून विष्णूच्या पुढे ठेवली. म्हणली बघा ह्यात मुंगी या, आणि ती एक मी ठेवली आणि तेवढी उपाशी. महादेव ते विष्णुदेव म्हणले, अगं काळजी करू नको, एकदा त्या डबीचं झाकण तू उघडून बघ ना काय कुठं चालला यात. नेमकं बाबा डबीचं झाकण उघडलं, तेवढ्यात ती मुंगी तांदळाचा शीत खात होती आत बसल्या बसल्या. ती म्हणली कस काय बा, मी तर डबी साफ करून ठेवली. त्यावेळेस विष्णूनं सांगितलं, अगं म्हणून तर मला देव म्हणतात, कारण आठवीसी कृपाळू देवासी, कारण आठवीसी कृपाळू देवासी, पोसी तो जगासी एकला तो, पोसी तो जगासी एकला. तारी तारी पोषी तो जगाशी एकलाची. तो देव एकट्या जगाला पोचतोय. म्हणली पण कस काय झालं हे. ते म्हणले, अगं ज्यावेळेस तू वसून आली त्यावेळेस मैत्रिणीनं काही तांदूळ तुझ्या डोक्यात टाकले होते, नेमकं डबीचं झाकण लावताना त्यातलाच एक तांदूळाचा शीत मी आत टाकला होता, करील तो काय. म्हणून तर मला जगाचा मालक म्हणतात ना, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुची विठोबा. जगाचा मालक उगच म्हणतात का. तुझी सत्य वेदांती बोलवणे, तुझी वेदांती बोलवणे, तुझी वेदांती बोलवणे, तुझी वेदांती बोलवणे, सूर्यासी तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी त्या हरिविन, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, हे सगळं जग माझ्या सत्तेने चालतं. 2 देव झाले, राहिले तिसरे देवादिदेव महादेव. बाबा आता बघा, सगळ्या देवाचा अंतही सांगता येईल, सगळ्या देवाचे सगळं कार्य सांगता येतं, पण ना महादेवाला आधी ना महादेवाला अंत. महादेवाचे वडील कोण सांगता येत नाही, काय काय काय, कृष्णाचं सांगता येतील, रामाचं सांगता येतील, पण महादेवाकडे सांगता येत नाही, ना त्याला आधी ना अंत. सगळ्यात देवात सर्वात श्रेष्ठ देव जर कोण असतील तर ते कोण आहेत, महादेव. आणि अख्ख्या जगात महादेवाची भक्ती केली जाते, अख्ख्या जगात. महाराष्ट्र भारत नाही सांगणार मी, जगात महादेवाचं भजन केलं जातं. बरं चला, महादेवाकडे खातो. मी आधीच सांगितलं, विकास महाराज देवडी कधी उचलायचा, म्हणजे या जगाचा संहार कधी करायचा हे कोणाच्या हातात आहे, महादेवाच्या. आता बाबा महादेवाचं असं आहे, महादेवाचं राहणं कुठे आहे, मसन वाट्यात. बरं, महादेवाचं राहणं मसन वाट्यात असलं दराडे महाराज तरी महादेवाच्या अंगाला राख आहे, म्हणजे पोशाख बी वेगळाच आहे गड्याचा.
सगळ्यात जगायला पोशाख. महादेवाच्या अंगाला काय? राख राख. आता महादेवानं अंगाला राखच का खास फासली बाबा? कारण त्या निमित्तानं महादेवाला एवढंच सांगितलंय, या जगातलं काही बी असू द्या, पण एक दिवस या सगळ्याची राखच, त्यात बदल नाही. म्हणून बसलेले पद, प्रतिष्ठा, संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही. नश्वर. कधी बाबा राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे जरे ना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. कोणी दिवसी बैसोनी हाती बर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, चालत जावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैशेची राहावे. म्हणून बसलेले चालताना एक पाय पुढं असतो, एक पाय मागं असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढं आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागं आहे. कारण त्यांना माहिती क्षणात चित्र बदलणार आहे. मागचा पुढं आणि पुढचा मागे गर्व कशाचा करायचा आहे? जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना, त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते. फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की आपली येईल. ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे, आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल जसं पेराल, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसी करणी वैसी भरणी. मी येतो तो त्या महादेवाच्या अंगाला राख फासली. कारण त्यांना सांगायचं, या जगाची राख करायची बी माझ्या हातात आहे, आणि शेवटी सगळ्याची काय? राखच. शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगते, अवघी कामे सारी खोटी, अंती जाणे मसन वटी. याच्या पलीकडं त्या महादेवाचं राहणं म्हणजे बरं मसन वाट्यात. बरं बाबा, ती मसन वाट्यात जाऊन दुसरं काय करायचंय? भजनच करायचंय ना. बरं कोणाचं केलं असेल? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव सदाशिव, राम पूजे सदाशिव. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. कोणाचं? श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव. बरं, रोजच महादेवानं भजन करावं, रोजच महादेवानं भजन करावं. पार्वती आई साहेब एक म्हणले, अरे हे देवादी देव आहे, जगाचा मालक आहे, महादेवाला कोणाचं भजन करायची गरज पडत असेल बुवा? आणि नेमकं रोजच हुटकावणं लावायचं तिने. महादेव कुणाचं धनी, कुणाचं भजन? महादेव म्हणले, एक दिवस हिचा खटकाच मिटवून टाकतो. नकोच म्हणले. पहाटे पहाटे उठलो, नेलं शिर सिंधूचे पहिला तिरी, शक्तीचे कर्ण कुहरी. शिरसिंधूच्या म्हणजे सागराच्या पलीकडे नेलं, आणि शक्ती म्हणजे उमा, उमा म्हणजे पार्वती. पार्वती आई साहेबाच्या कानाला लागले, आणि ते गुह्य ज्ञान सांगायला लागले, भजन कोणाचे करतोय. पण बघा बरं का बसलेले, ज्ञान हा पदार्थच पचायला मुळात जड आहे, लवकर पचत नाही ज्ञान, आणि झालं तर मग अहंकार झाल्याशिवाय. भक्ती प्रेमाविन ध्यान नको देवा, भक्ती प्रेमाविन ध्यान नको देवा, भक्ती प्रेमाविन ध्यान नको देवा, भक्ती प्रेमाविन ध्यान नको देवा. अभिमान नित्यवा दयामागे, अभिमान नित्यवा दयामागे, टाळी वाजवा. मी एवढ्या दोरीत चाललोय फक्त प्रमाण यावत म्हणूनच, कारण तुम्हाला त्यांना लय ऐकायचं आहे, कारण लवकर गावत नाहीत माणसं ती. त्यामुळं हा जरा लांबलं तरी लाभू दे, पण प्रमाण होणार. काय काळजी करू नका, कारण तुम्ही आवर्जून बते बाबांना बोलावलंय, काळजी नाही करायची. आणि मी आधीच सांगितलं, वारकरी चालींचा बादशाह म्हटलं जातं त्यांना.
आणि पुरस्कार बी मिळालाय, बदलच नाही पंढरपूरमध्ये. त्यामुळे मी जरा दुरीत चाललोय. भक्ती प्रेम हवेनं, ज्ञान नको, नवल अहंकाराचे गुठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचो. बरोबर ना माऊली महाराज? ते लुंग्या पुंग्याला धरतच नाही ज्ञान. उगा 2-4 चाली येतात का, मला म्हणू दिली नाही. अरे भली भलीला का गप पडले तू, का नादी लागतो? ज्याला 2च कीर्तन आहेत का महिन्यातून, माझं नाव घेतलं नाही कीर्तनकारांनी. अरे तू गपला का? आमचं जर आम्हाला जड झालं, तुझं कुठं मरायला लागला सांगायला? म्हणजे भूषण महाराज हे हे आहेच. 2-4च उगा बोली उद्या, ती तुमच्या पुढे आगावपणा करतोय, मला वाजवू दे की, तू गप की, तू आपलं भजन वाजव, हे तर नको डोकं लाव. बरोबर आहे ना? म्हणजे अहंकार होणार म्हणजे होणारच. आणि ते नेमकंच पार्वती आई साहेबाला ज्ञान सांगायला लागले, आणि पार्वती आई साहेब जड असल्यामुळे ज्ञान गेल्या झोपी, आणि झोपी गेल्याबरोबर सगळं ज्ञान सांगून झाल्यावर नेमकं महादेवानं डोळं उघडलं, म्हणले पार्वती तू झोपली. आणि मग पार्वती झोपली तर ज्ञान ऐकताना हुंकार कोण देत होतो बा? डोळे झाकले बघितलं ज्ञानानं, तर ती माशाच्या पोटात विष्णूनं जाऊन मग सूक्ष्म रूपात जाऊन मत्स्य ऐकलं. म्हणले बा पण हे खरं झालं, पण विष्णूनं चोरीचं धंद कधीपासून चालू केलं बा? विष्णू देवता असं नव्हतं चोरणार, पण ज्ञान चोराय कधीपासून लागलं? परत 3ऱ्या डोळ्यानं ज्ञानानं बघितलं, म्हणले एवढं सांगितलेलं जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान वाया जाऊ नये म्हणून विष्णूनं ते काय केलंय, माशाच्या पोटात जाऊन ऐकलंय. पण बघा बरं का, जाताना सूक्ष्म रूप धारण करून गेले, बरोबर आहे ना? पण ज्ञान झाल्याबरोबर पोटच फाडलं बाहेर आलं. म्हणजे अहंकार आलाच ना, पोट फाडलं बाहेर आलं. तवापासून तो मासा शोधित होता, माझं पोट फाडणारा कुठे राहिलं. त्याला यायला जरा उशीर झाला, आला पण डायरेक्ट विटेवर कटेवर हात देऊन उभा राहिला. म्हणून देवाचा कान त्या माशानं तिथं जाऊन पकडला, कार माझं पोट फाडणारा तूच होता का? म्हणून देवाच्या कानात मकर कुंडले तळपती श्रवणी जाग्या येतो. ज्ञान झालं, विष्णूनं ऐकलं, पण विष्णूनं घेतलेलं ज्ञान आहे असं महागारी देतेत का बुवा, व्यासबीज काय घेतात बघायला. महादेवानं बी परीक्षा घेतली. आणि मग मच्छिंद्र आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मग मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षाच्या रूपानं महादेव आले. ते ज्ञान मच्छिंद्रनाथानं गोरक्षाला दिलं. गोरक्षनाथाने ठरवलं बा हे ज्ञान परत आपल्याकडे ठेवायचं नाही. परत गोरक्षाने गोरक्षवाला गहिनी प्रसाद म्हणजे कोण? विष्णूचा अवतार गहिनी प्रसाद गोयत जाऊन भजन करायला लागले. पण महादेवाला यायला थोडा उशीर झाला. 4ही भावंड ज्या देवेश निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपन काका, मुक्ताबाई ज्यावेळेस तीर्थाटनाला निघले त्यावेळेस एक रूप वाघाच धारण केलं, हुसकावून त्या गुहेत आणलं. आणि आणल्याबरोबर गहिनी प्रसादे निवृत्ती दातारे. निवृत्तीनाथ अवतार कोणाचा? सदाशिवाचा अवतार. बरं, निवृत्तीनाथानं दिलं, पण निवृत्तीनाथानं विचार केला ही एक गुरु आणि एक शिष्य परंपरा कवर चालू ठेवायची बुवा. म्हणले आता हे बस करायचं, आता हे सगळं जगातलं ज्ञान आहे ते उघडं करायचं, पण द्यायचं विष्णूला, ती महागारी घ्यायचंच नाही. मग विष्णुरूपी ज्ञानोबऱ्याला ते ज्ञान दिलं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबऱ्याला सांगितलं आता देतोय, पण परत मला महागारी द्यायचं नाही. काय करायचं ते तुम्ही बघा. मग ज्ञानोबरायनं काय केलं? लोपले ज्ञान जगे हितने कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञाने आरती ज्ञान माधवल्य तेजा सेवते साधू संत म्हणून वेदेला माझा आरती ज्ञान विश्वब्रह्माची खेळे रामाच्या चरणी आरती ज्ञान महाकैवल्य तेजा सेवेते साधू संत म्हणून वेदेला माझा आरती ज्ञान काय केलं? प्रगट गुह्य बोले. सगळ्या जगाला ते ज्ञान काय केलं? वाटून दिलं. आणि एक गुरु आणि एक शिष्य परंपरा तिथून पुढे बंद झाली. सगळ्या जगाला ते ज्ञान मिळालं. पहिलं सांगतो म्हणजे वारकरी संप्रदायाची मेन स्थापना, सगळ्याचे गुरु आदिनाथ गुरु.
सगळ्याचे गुरु कोण आहेत? महादेव. म्हणजे पहिली वारकरी संप्रदायाची स्थापना महादेवानं. बरं, पहिली वारकरी संप्रदायाची पंढरपूरची वारी सुद्धा त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत रंबादिक नाचती उभ्या जोडूनी हात. बरं, पहिली वारी सुद्धा महादेवानं. पहिलं भजन सुद्धा, मग नेमकं पहिलं भजन करताना महादेवाचा मंत्र कोणता बुवा? हरिपाठात ज्ञानोबाराय म्हणतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेव्हा दया मोक्ष म्हणती जेव्हाच्या दया मोक्ष. टाळी टाळी टाळी. महादेवाचा मंत्र कोणता आहे? हरी हरी हरी. मंत्र हा शिवाचा. म्हणती जेवाचा. नुसतं हरी म्हणल्याबरोबर, शिवाचं मंत्राचं उच्चारण केल्याबरोबर, म्हणल्याबरोबर म्हणती जेवाचा तया मोक्ष. डायरेक्ट काय? मोक्ष. बरं, वारकरी संप्रदायाचा मग मेन मंत्र कोणता झाला? मूळ मंत्र. तुम्हाला बोर नाही ना व्हायला लागलं, नाही तुम्हाला पॅटर्न बदलाय. मूळ मंत्र कोणता? हरी हरी. मग हरी जर वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र आहे, तर मग बाबा काय काहींचं म्हणणं असेल तर तुमच्या सगळ्याच गोष्टीची सुरुवात रामकृष्ण हरीनं कशी? भजन असू द्या, काकडा असू द्या, हरिपाठ असू द्या, कीर्तन असू द्या, काही करा, पण हरी सुरुवात रामकृष्ण हरीनं. हा, माऊली म्हणतात ह्यो कुठ्याना म्या केलाय, कारण ज्ञानदेवी रचिला ह्यो कुठ्या. रामकृष्ण हरी मंत्र मी आणलाय, पण मी उगच निघालून आणलाय असं नाही. ते रामकृष्ण आम्ही पाहुणे म्हणून आणलेत, पण असे बी आणले नाही. दुर्जनाचा येणे, करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण आहेत. ते पूर्ण अवतार आहेत म्हणून त्यांचं नाव आम्ही घेतलंय. पण हा माऊली घेतलंय, आम्हाला दुमत नाही, आम्हाला तुम्हाला काही बोलायचं बी नाही. पण तुम्ही मूळ मंत्र महाग ठेवला आणि रामकृष्ण पुढं घेतले. हेव का कुठं केला बा? माऊली म्हणतात मी केलाय की कुठं? मी कधी नाही म्हणलंय. माऊली म्हणतात ते आम्ही पाहुणे म्हणून आणलेत. मग माऊली पाहुणे म्हणून आणले मान्य आहे ना, पण पाहुण्याची जागा किचन मध्ये का हॉलमध्ये? हॉलमध्ये नाही. नाही माऊली, तुम्ही पाहुणा आणला डायरेक्ट चुलीला जाळ घालायलाच लावला ना. असंच केलं ना माऊली, तुम्ही डायरेक्ट पाहुणे आणले. तुम्ही आधी रामकृष्ण घेतले ना, मग हरी घेतला ना. आधी तुमचा मूळ मंत्र हरी ठेवायचा, रामकृष्ण मग घ्यायचे. माऊली म्हणतात आमची संस्कृती तशी नाही, आमचा वैदिक धर्म आम्हाला ते शिकवत नाही, आमची हिंदू संस्कृती आम्हाला ती शिकवत नाही. कारण आमच्याकडे असं आहे, अतिथी देवो भव. आधी मान कुणाला? आपल्या घरी पाहुणा आले आपण जेवतो आधी का पाहुणा? म्हणजे आधी कोण? पाहुणा. मग आम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण पाहुणे म्हणून आणले आणि त्यांना त्यांचे आमच्या संप्रदायाप्रमाणे, आमच्या वैदिक संस्कृतीप्रमाणे त्यांचा मान त्यांना दिलाय. पण हे कुठं मी एकट्याने नाही केला, मी सगळ्याला विचारलं. संताची संगती मनोमार्ग. म्हणजे पहिली वारी महादेवानं, पहिलं भजन महादेवानं, पहिलं नाम सुद्धा महादेवानं. मग पहिले वारकरी जर कोण असतील तर महादेव आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा कोण आहेत? महादेव आहेत. म्हणून आपल्याकडे म्हणलं जातं हरिहरा, त्यात भेद करायचा नाही. आपले मेन पुरुष हेत. मग त्यांच्या स्वभावाचं वर्णन करताना नाथ बाबा म्हणतात ती कसं आहे, बोल कशावरून ऐका. उपमन्यूचं उदाहरण देतो. उपमन्यूचं बाबा, उपमन्यू गरीब घरात जन्माला आलेलं लेकरू, एकदा खालं तर दुसऱ्या खायची पंचायत, वेळेची पंचायत. पण त्याची मैत्री जरा मोठ्याशी जुळली, म्हणजे राजाच्या मुलाशी, युवराजाशी त्याची मैत्री जुळली. आणि मैत्री जुळल्यानंतर रोज युवराजासंग खेळायला जायचं. आणि एक दिवशीचा प्रसंग आहे बाबा, युवराजासोबत खेळत असताना थोडा उशीर झाला आणि युवराजाचा दूध प्यायचा टाईम झाला. आणि ज्यावेळेस युवराजाचा दूध प्यायचा टाईम झाला त्यावेळेस त्या राणीनं हाक मारले, ए बाळा, अरे चूल, दूध प्यायची वेळ झाली. बाळानं सांगितलं, आई माझ्याजवळ माझा मित्र उपमन्यू आहे, उपमन्यूला घेऊन येतो, त्याला द्यायचेस का? चालतंय, आपल्याकडे काही कमी का? चालतंय बाबा. दोघाला 2 ग्लास घेतले आणि दोघं दूध पित असताना उपमन्यूनं दुधाचा ग्लास घेतला, ओठ्याला लावला, 1 घोट पिला. राणी साहेबाला विचारला, राणी साहेब याला काय म्हणतात? दूध म्हणतात. पुन्हा दुसरा घोट घेतला, राणी साहेब याला काय म्हणतात? बाळा याला दूध म्हणतात. तिसरा घोट घेतला, राणी साहेब याला काय म्हणतात? दूध म्हणतात. पळत पळत दूध पिऊन घरी गेला आणि आईला सांगितलं, आई मला दूध पाहिजे. आई म्हणली, बाळा थांब, करून आणते.
आता दूध काढून आणतेत का करून आणतेत? करूनच आणतेत ना, धार काढून आणायची. पण ज्यावेळेस त्या लेकरानं करून आणते म्हणल्याबरोबर आईला विचारलं, आई दूध करून आणतेत का काढून आणतेत? आईला कळालं माझ्या बाळाला आज ओरिजिनल दुधाची ओळख झाली. बाळा, आई रे माफ कर. आपल्या घरी एवढी परिस्थिती नाही की आपण गायी पाळे, एवढी घरी श्रीमंती नाही की तुला मी रोज दूध देईल. बाळा ऐक ना, पीठ घ्यायचे, त्या पाण्यात टाकायचे, त्याचं दूध करायचे, पाणी पिवळं पांढरं करायचे आणि ते दूध म्हणून तुला पाजायचे. बाळा घरी. आणि आई इतकंच प्रेम करते बरं का, लय प्रेम करते आई. लेकोराचे हित वाही माऊलीची चिताईसी कळवळ्याची जाती करी लाभावी, जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकल आईचा मातेचा स्वभाव सूत्र दुखडीचे. आई तुम्ही प्रेम करताच दुमत नाही रे, पण आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. बाप करी जोडी लेकराची ओळी, आपुली कुरवानी, आपुली कुरवानी. बाप करी जोडी लेकुराची उडी, आपली कुरवंडी वाळवून, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडी वागवणी भार खांदे. ए आयांनो, किती प्रेम करता तुम्ही माहिती आहे? तुमच्या प्रेमाखाली आमचा बाप पर तुम्ही झाकून टाकला राव, लय झाकून टाकला. मग ते बाबा काय झालं माहिती आहे का, पोरानं कुठून तरी काहीतरी कुटाणा करून यावं, पोरानं काहीतरी करून यावं, पोरानं काहीतरी कुटाणा करून आल्यानंतर आईनं त्याला पदराखाली घ्यावं सांगावं, ए बाळा बाप आलाय, बाप मारील, चल जवळ ये. रोज आई त्याला बाप पोराला एवढं सांगायला लागली, बाप मारीन बाप मारीन. त्या पोराच्या मनावर इतकं बिंबवलं की ते पोराला सारखं एकच वाटायला लागलं, बाप म्हणजे निवळ राक्षस आहे, निवळ मारझोड करणार. ए पण बापा इतकं प्रेम नाही कोण करत. किती प्रेम करताय का? अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐरावरून समुद्राच्या पवित्रावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. लय प्रेम करतो रे बाप, लय किती करतो ऐका. काल्पनिकतेवरती कधी मी कीर्तन केलं नाही, मला ते झुलत नाही. जे आहेच ती वस्तुस्थिती मांडेल. मग ते बाबा या जगातला मी माझ्या डोळ्यांनी प्रेम करणारा बाप बघितला जगातला. ऐका, सत्य घटना आहे 3 महिन्यापूर्वीची. मोरेश्वर नावाचा अष्टविनायकपैकी एक गणपती मोरगावला जेजुरी बारामती रस्त्यावरती. त्या बारामतीतून 3 महिन्यापूर्वी एक हायवा भरधा वेगानं त्या जेजुरी रस्त्यानं चालला होता आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 मुलींना मोटरसायकल घेऊन आपल्याच गरिबीच्या आनंदात, गाडी का असताना पण त्या आनंदात निघाला होता. जात असताना अचानक त्या बापाची मोटरसायकल हायवाच्या खाली जाते आणि एका क्षणात भूषण महाराज इथून खाली त्या बापाचं काही शिल्लक राहत नाही. घटना जर तुम्ही इंस्टाग्रामला यूट्यूबला बघितली असेल तर जसे बाजूला चिखलाचे गोळे पाण्यात पडतात का, तसा हायवा रिव्हर्स घेताना जर बघितला असेल तर त्या हायवाच्या टायरमधून त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे खाली पडताना दिसत आहेत. इतक्या वाईट अवस्थेत बाप आहे, तरीही जिवंत होता. हे आपलं डांबरीवरती टेकवलं होता, हात पुढे टेकवले, त्याने अख्ख्या जमलेल्या समुदायाकडे आशेनं बघून सांगत होते, ऐका संपणार आहे, मरणार आहे, जाणार आहे, काही क्षणाच्या काही मिनिटाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार आहे. पण ऐका ना, हा बाप मेला तर मरू दे आणि राहिलं तरी काय जगण्यासारखं आता अंगात. पण माझ्या 2 मुली कुठे ओढून पडल्यात तेवढ्या बघा, त्या 2 मुलींना दवाखान्यात घेऊन जा आणि त्यांना जगवा. मरताना सुद्धा ज्याच्या डोक्यात फक्त आपल्या लेकरांचाच विचार आहे का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्यावरती थांबत नाही. त्या 2 मुली मरतात, तो बापही मरतो. मग ते बाबा त्यांचा अंत्यविधी होतो आणि हा धक्का सहन न झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा सुद्धा जागेवरती आपला प्राण सोडून देतो. मला बोलू द्या, प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या आहे प्राणार्पण. याच्या पलीकडे प्रेम दाखवता येत नाही. बापानं जीव दिला, याच्यापेक्षा बापाचं आणि आजोबाचं प्रेम काय सांग. ए लय प्रेम करतो, बाप करी जोडी लेकोराची ओढी, आपली कुरवंडी वाळवणी, लय प्रेम करतो. ए बाळा ऐक, अरे तेवढी परिस्थिती नाही रे आपली, म्हणून तुला दूध बनवून देत होती आई, पण आता मला ओरिजिनल दूध देणार पाहिजे. काय करावं लागेल दूध यायसाठी? दुधासाठी काय करावं लागेल? आपली परिस्थिती नाही, पण आपला आराध्य दैवत आहे महादेव, त्या महादेवाची भक्ती कर. काय करावं लागेल? जंगलात जावं लागेल. चालेल आई जातो. भजन करावं लागेल, देवाचं नाव घ्यावं लागेल. त्या पोराच्या मनावरती इतकं बिंबलं बाबा, त्याला वाटलं सोपंही देव मिळवायचं. ती भजन करायला जंगलात गेलं आणि भजन करत असताना देवाचं नाव घ्यायला लागलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भजन करत 2-3 दिवस गेले. भजन बंद नाही, जेवण चालू आहे, भजन बंद नाही, फक्त तेवढ्या पुरतच
पण आता नारद मुनी आले श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. नारद मुनी आले. नारद मुनी सांगितले, ए का भजन करतोय? महादेवाला प्राप्त करायचंय, दूध पाहिजे. चालतंय, पण असं भजन करून देव भेटणार नाही. आता भोजनाचा त्याग कर, फक्त पाण्यावरती राहा. पाण्यावरती राहायचं ठरवलं बाबा. पुन्हा भजन चालू झालं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भजन करता 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 आता 2-3 दिवस निघून गेले, पण महादेव येत नाहीत. पुन्हा नारद मुनी आले. श्रीमन्नारायण. भजन चालू करत असताना विचारले, काय देवाची प्राप्ती? हो भेटला देव. नाही भेटला, मग एक काम कर, आता पाण्याचा त्याग कर, फक्त श्वासावरती भजन चालू कर. आणि आता झालं सासो की माला पे सिमरो में पिकाना. आता त्या श्वासोश्वासावरती नाव चालू झालं. आता बाबा सगळं रोखलं गेलं. ह्या विश्वाची गती रोखली गेली. आणि आता जगावरती संकट येतं का काय? माझीच गादी हो मागतो का काय? इंद्राला भय पडलं. इंद्रानं महादेवाचं रूप धारण केलं. आणि इंद्र महादेवाचं रूप धारण करून त्याच्या पुढं, ए काय हवंय? काय नाही, भजन करतोय. चालतंय, जा. महादेवाचं रूप धारण करून आल्यावर ओळखलं, पण हा इंद्र आहे. जा म्हणले, निघून गेला. पुन्हा आला आहे अवस्थेत. ए कोणाचं भजन करतोय? माझ्या महादेवाचं. अरे काय त्या महादेवाकडे? अंगावरती ना घालायला कपडे, ना अंगाला राग फसली, काय देणार आहे भजन करून? तुला काय हवं मला माग. मी भजन करतोय माझ्या महादेवाचं, तुमचा काय संबंध? अरे पण काय आहे त्याच्याकडं? मी तुमचा धावा करतोय का? तुम्ही निघून जा. आणि नाही गेला तर 1 मिनिटात तुमचा बुक्का करीन म्हणलं पाणी टाकून. बाबा ती भीतीनं निघून गेलं. महादेव आलं. महादेवानं सांगितलं, काय हवंय? काय नाही, तुमचं भजन करतोय, फक्त मला दूध हवंय. महादेव म्हणले, अरे बारीक मुलं आहे, मागावं तरी काय लागलं? देव लागला द्यायला आणि पदर नाही. बरं महादेव प्रसन्न झाला आणि काय मागावं हे जरी तुला कळलं नसलं तरी मी देवादी देव आहे ना, मला तरी शोभलं पाहिजे ना तुला काय द्यावं. हा मला तरी शोभलं पाहिजे ना तुला नेमकं काय द्यावं. काय पाहिजे म्हणले? दूध पाहिजे म्हणले. दूध नाही देत म्हणले, अख्ख्या दुधाचा सागर देतो, आढळपदी बाळ शिराचा सागर उपमन्यू. बाबा मागितलं किती, दिलं किती? अख्खा समुद्र. म्हणून ती कसई बोलय अभंगाचं. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात नाथबाबा म्हणतात, ते कसं आहे, घेतं कमी पण त्याच्या मोबदल्यात देतं जास्त. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती, आणि त्याचं नाव माझ्या कंठामध्ये मी कायम काय केलंय, धारण केलंय. मग महाराज आम्ही काय करायला पाहिजे त्याला प्राप्त करायचं म्हणलं? एकच करावं लागेल, त्याचं भजन करावं लागेल. नामदेवराय म्हणतात, एक काम करा, उठा जाग व्हा, आणि ज्या देवानं देह दिला, जागे
चरणी ठेवा माझा सुख विवेचा जनाचा चरणी ठेवा माझा सुख विवेचा जनाचा काकड्यात म्हणतात मग एक काम करा, उठा जाग व्हा आणि ज्या देवानं देह दिलाय त्याचं भजन करा. तरी नाही भजन केलं मग ऐकायचं. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा. किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते बाबा. तरी लोक नाही व देवाचं नाव घेतलं मग लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला. तरी भजन नाही केलं, सांगतो तुम्हाशी भाजारी विठ्ठला नाही तरी गेलं. तरी भजन नाही केलं, किती सांगू तरी नाही कती भटकीचे. तरी भजन नाही केलं, काय माये गेली हरी नाही मुखाशी. तरी भजन नाही केलं. नाथ बाबा मग हरिपाठात म्हणतात, ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड तोंड नाही, ते सर्पाच राहायचं बिळ आहे. नामाविन मुख जीवानवे काळ. तरी भजन नाही केलं भूषण महाराज लोकांनी. मग जरा टोकाचं बोलू का, राग नाही न्यायचा, कारण मला तसलं कीर्तनात बोलता येत नाही. या 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 उपकाराला झालाय तू आमच्या कीर्तनाला आला म्हणजे. सध्या आमच्या सारखेच हेच चाललंय. अर्धा तास हे आलते तिथं, त्यांनी मला तिथं बोलावलं होतं या. ते तिथं आलते, त्यांनी मला तिकडं बोलावलं होतं या. अरे तुला का अर्धा तास आहे त्यात देव सांग की. म्हणजे मी 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 माझ्या येतो या, मी माझ्या उगत दुसऱ्याचं रान वकरायची मला सवय नाही. माझाच बांध मी नीट ठेवितो आणि ह्यांच्यामुळेच नीट चाललाय माझा आज. नाही तर आम्हाला बांध मेळ लागत नाही आणि कट कोणीकडे मेळ लागत नाही. म्हणजे कधीच नाही आजपर्यंत बाबा आपण कोणाची टीका केली नाही, आपल्याला ती जमत नाही. उलट आमची टीका करायला सध्या लोकांना लई मजा येते. काय कायला बाबा काय काय जुने कीर्तनकार का मुळाव पेटल्यात आमच्या काय कळणारच भाऊ आम्हाला. ह्याने एवढं घेतलं त्याने तेवढं घेतलं. बाबा तू बी तेवढंच घेतल्यात, गप मर की तू. उलट तू आमच्यापेक्षा जास्त हाणल्यात, फक्त आम्ही असं हाणल्यात तू असं हाणल्यात. रेल फॅक्ट रेल रेल का ना ते लागतो बा. सध्या एकच चाललंय वारकरी संप्रदायात, टीका फक्त. शिव असं बोलला आणि बाबा टीकेलाच अर्धा तास काय कायचा कीर्तनात जातोय. तेवढा अर्धा तास तूच देव सांगा, आम्ही तर देव सोडून दुसरं काहीच सांगत नाही. प्रमानंद देव सोडून आतापर्यंत आला एक शब्द वाईपट का तुम्ही लोकांची. एखादा आता म्हणतोय माझ्यासारखा आई माझा माहेश सागर, तुमच्या काय बापात जातोय म्हणून दे ना, त्याची बी गरज आहे. मी म्हणतोय बाळू मामा, मलाच काय काय म्हणले लग बग रायाची म्हणतोय. अरे मग काय म्हणू, तू गप की. तुला काय हे आलाय उग मर ना तू. तुला म्हणा येतय ती म्हण, आम्हाला तीच येतय म्हणून आम्हाला लोक बोलावते. तू गप. कोणीच माझं मत आहे बाबा एकच म्हणणे, कोणी कोणाच टीका करू नये. ज्यांना त्यांचा चाललंय आणि सध्या त्यांना बोलणार कोण नाही म्हणून मी बोलतोय. मला देवाने शेतीला दिली, मी खरी रिअल इस्टेट. हा रिअल इस्टेट आपल्याला भरपूर आहे. आम्हाला काय भिका मागावं लागायचं. माकडीने नदीच्या पात्रात उडी मारली, ए तेवढं कट करा बरं का म्हणलो ती मधलं. ते 2 वाजता नेमकं त्या माकडीने उडी मारली नदीच्या पात्रात आणि नदीच्या पात्रात उडी मारल्याबरोबर सुंदर राणी झाली. पोहत 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 नदीच्या काठावाली. तोपर्यंत तांबडं फुटलं, झुंजू मुंजू झालतं आणि नेमकं झुंजू मुंजू झाल्यावर ती माकड फांदीवर झोपल्याला जागा झालं आणि त्यानं बघितलं आपली हाय का दिसाना त्याला कुठं. आता माकडाला माकडी नाही दिसल्या त्याची अवस्था काय झाली असेल. त्याचं जाऊ द्या, आपलीच 2 दिवस माहेराला गेल्यावर फक्त मी माकडीन म्हणणार नाही. काय काय दरवाजा लावून भांडी घाशी ते रे
हे लय अवघड आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. नेमकं ती त्याला दिसा ना सायरा वायरा पळायला लागलं माकडच, आणि पळता पळता सुंदर राणीच्या समोर जाऊन उभं राहिलं आणि राणीला विचारायला सुरुवात केली, राणी साहेब, रात्रीपासून ती माझ्या फांदीजवळ होती, पण सकाळ डोळा लागला रात्री, सकाळ पाहायला गेलो तर ती सकाळ दिसली नाही हो. सकाळपासून पळतोय, अर्धा 1 किलोमीटर पळालो, पण ती कुठं दिसत नाही. तुम्ही कुठं बघितली का हो? ती म्हणली, अरे माकडा ती मीच आहे ना. तो म्हणला, पण एवढा बदल कस काय बुवा? रात्री तर झोपताना माकडीनं, आता डायरेक्ट राणी. तुम्हाला रात्री आकाशात दौंडी झालेली ऐकली नव्हती का? जो कोणी 2 वाजता नदीच्या पात्रात उड्या मारल त्याचा राजा आणि राणी होईल. म्हणला ऐकली होती की. मग म्हणला उडी का नाही मारली? ती म्हणली उडी का नाही मारली? तो म्हणला आतापर्यंत रोज 5-50 उड्या मारित होतो, आतापर्यंत राजा झालतो काही, तेव्हा आता होईनच. ते बी पुढची होती. ती म्हणली आतापर्यंत दौंडी तरी झालती काही, आता दौंडी झाली तरी उडी मारायला पाहिजे. तो म्हणला आतापर्यंत 5-50 उड्या मारलो, राजा झाला असतो. ती म्हणली ना माकडा, तू म्हणलास ना 5-50 रोज उड्या मारितोय. बरं तुला सांगून कटाळलेला का? पाणी थंडीचा दिवस आहे, थंडीचा दिवस आहे, तुझी गप कर, तू गप मरला का? कशाला पाण्यात उड्या मारतोय? पण तू शेवटी माकडच ना, तू ऐकल तर खरं ना, तू माकडच ना. मग माराय चालते काय आज? तो मला राजा झालोच असतो काय? ती म्हणली नसतात राजा झाला तर ओरिजिनल माकड होताच की तू. माकड कुठं गेलता होय? मग तुम्ही राजाजवळ माकडाजवळ आहे का? मग तुम्ही चुकीचे. माझं बोलणं दुसरीकडे असतं, सांगायचं तिसरं असतं. मी तुमच्या जवळ आहे. आपली बी गंमत ती झाली, आपल्याला बी संतांनी दौंडीच देऊन सांगितली, हकारोनी सांगी तुका दौंडी पिटी भावे, उभारीला हात जगी जानवली मात, देव बैसली शिवासनी आल्या या चकाशी होय धनी. आपल्याला बी संतांनी दौंडीच देऊन सांगितले, भक्ती कर, नाव घे देवाचं. पण आपल्याला त्या माकडासारखा संशय. या परमार्थातल्या ज्ञानगंगेत आल्यानंतर, गळ्यात माळ घातल्यानंतर, कपाळाला बुका लावल्यानंतर देव भेटलच काय? संत भेटलच काय? आपण देव होईलच काय? आपल्याला संत भेटतीलच काय? पण पाया पडून एक सांगतो गड्या, चला या ज्ञान सांगरात, या भक्तीच्या ज्ञान रसात आल्यानंतर, गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर, कपाळाला बुका लावल्यानंतर, अष्टगंध लावल्यानंतर, कदाचित भक्ती त्या टोकाची नसेल तर आपण देव होणार नाही, आपल्याला देव भेटायचं नाही. भक्तीच्या टोकाची नसेल तर आपल्याला संत भेटणार नाहीत, आपण संत होणार नाही. पण एक सांगतो, या ज्ञान सागरात आल्यानंतर, गळ्यात माळ घातल्यानंतर, कमीत कमी आपण चांगला माणूस तर बनू शकतो ना. मग चांगला माणूस बनण्यासाठी तरी झडझडून वाहिला आणि ये भक्तीचे वाटेला जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये तव तो आपले सोयीत पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तरी भूषण महाराज लोकांनी भजन केलं जाय राव. मग नाथ बाबा काकड्यात काय म्हणतात जरा बघा. नरदेह दोन नंबरचा काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण आहे. त्यात नाथ बाबा मानतात, नरदेह दुर्लभ जाना, 100 वर्षाची गणना, तयामध्ये दुःख येताना. ओ आजी, कुकावाली आजी, त्या मोठ्या कुकावाल्या आजी, ती जुन्या काळात वासुदेव यायचं का घरी? वासुदेव ती टोपी असायची, त्याला उलटे मोराची पिसारी असायची, सजवलेली असायची, आणि बरोबर 12 वाजता यायचे. त्यांची काय चूक आहे बाबा? आता 12 वाजता होती या, बरोबर 4 वाजता यायचे. पण गाणं लय भारी म्हणायचे गड्या. दान पावलं दादा, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं दान पावलं दादा, दान पावलं. पिंगळ यायचं का? पिंगळ या कातात कंदील होता, या कातात टिमकी असायची, टिम 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 टिम. आता येतो आता पिंगळा. आता आर काय म्हणतो कीर्तनात, वासुदेव पिंगळा येत नाही.
आता येतो सकाळ सकाळ बटरावाला आणि पाववाला पोंग पोंग सध्या तीच इको इको सध्या तीच माणसाला जागा करते त्यामुळेच माणसं माणसात राहिले नाहीत. जुन्या काळात ती वासुदेव यायचं आपण गाणं लय भारी म्हणायचं. अरे वासुदेवाची ऐका जगात नाही दाम करी दाम करी होती ना गाणी. बाबा ही गाणी गाथ्यातली नाहीत माथ्यातली, पण आपला देव देश आणि धर्म सांगणार आहेत. काही काही गाणी ती इतकी दळबद्री आली भूषण महाराज ते लिहिणारी वाला गाणारे का गात्यात मलाच मिळ लागा नाही. एक गाणं तर असलो गायलंय त्या गायकानी मला मिळच लागा नाही. काय सांगत असेल बा ती गाणं तसलंय अर्र नक्कम नेमकं नाकाचं मुकागी म्हणते का काय म्हणते मिळच लागा नाही. वाटून झालं बा. ते अजून एक चित्रपट आलता मध्ये तो बाहुबली नावाचा, त्यात एक 5 मिनिटं डाकू आणला होता. तो काळा कशाला आणला होता काय माहित, पहिल्यांदाच मारायला पेटवायला काळा डाकू. तुम्हाला काहीतरी खुना माहितीत काय नो डाकूंच्या? तुम्ही असं केलं की माझ्या डोक्यात आलं. म्हणलं हाय रे कोणतरी इकडे बी एक जण ते काळा डाकू आलता. तो काय म्हणतोय मिळच लागा नाही मग ते बाबा नुंब्रा अरे मराठीत तेल का तो वाटोळ केलं का तो आमच्या संस्कृतीचं. एक काय तमाशा होऊन बसलाय सांगता येत नाही. मी जरा जाग येतो ते वासुदेव यायचं जुन्या काळात ते शिकवायचं माणसानं पैसा कसा कमवला पाहिजे. आता माणसं एकमेकाला लय भारी बोलतात, लय भारी बोलतात. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसानं माणसं जोडलीच पाहिजेत बाबा. त्यात दुमतच नाही. पण पैसा नसल तर माणसाचं सोडून द्या. कुत्रं बी जवळ येत नाही. कुत्रं म्हणतं भंगारायला का ती कशाला त्याच्या नादी लागायचं ना. आपल्या वाक्यावर विश्वास नसल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचं नाही. अख्ख्या तुमच्या गावात ह्या चौकातून त्या चौकात बोंबलत फिरायचं. तुम्ही ज्याला लय जिगरी म्हणताय का, जिगरी ओ डिरीवाली, ज्याला लय जिगरी म्हणताय का, तो तुम्हाला बघितल्यावर दुसऱ्या नाही 3ऱ्या गलीतून पळून जाईल. नकोय सकाळ सकाळ 1500ला दणका बसाय बसलाय. मी फुकट बोलत नाही. माझ्याकडे प्रमाण आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. सब पैसे के बाई दिल का साथीने अपने पल्लों में पैसा होए तो अपने पल्लों में पैसा होए तो सब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले बोले सब पैसे टाळी वाजवा जरा, टाळी एकदा. सब पैसे के बाई दिल का साथी नाही कोई. बसलेले आपल्या सगळ्याचा अनुभव आहे. आपल्याकडे पैसा नसू द्या, जवळचा पाहुणा सुद्धा आपल्याला मोजित नाही. आणि पैसा असू द्या, लांबचा पाहुणा सुद्धा आपलं नाव सांगून गपचिप त्याचं काम केल्याशिवाय राहत नाही. पैसा पाहिजेत पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगत बसलेले, आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कुणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःख देतो. संत सद्गुरू बाळूमामा माहितीत? बाळूमामाची मेंढर 2 महिन्यापूर्वी आलती. मी आलतो इथं कीर्तनाला त्या. हां बरोबर आहे ना. हां ही वरगावला काहीतरी. त्या बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं आहे. मेंढ्या राखीती उन्हा तानात मुक्या प्राण्यावर अपार प्रीत. आणि बाबा 3 नंबरची लाईन आहे, नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणं नीतीनं वागा, नीतीनं कमवा, आयुष्यात कधी कमी पडू द्यायचं नाही. आणि अनितीनं वागत असाल, अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच पुरू द्यायचं नाही. आता बाळूमामा जर काढायला लागलो मी तर कमीत कमी 10 दिवस बंद करायचं नाही एवढा बाळूमाचा. म्हणजे सगळं जाऊ दे पण सगळ्यात जास्त माझा अभ्यास बाळूमामाचा आहे. अख्खा गाथाच पाठ आहे बाळूमामाचा. कारण मी प्रसिद्धीला चाललोय बाळूमामापासून. आणि बाळूमामा आहेत म्हणून मीच आहे. बाळूमामा नसते तर विकास महाराज नसता. ही सगळी कृपा ही फक्त बाळूमामाची. आणि त्याच्या कृपेमुळंच माझ्या घरी 1.5 कोटी रुपयाचं मंदिर एका वर्षात मामानं बांधून घेतलंय. आपण नाही बांधलं, मामानं.
तुम्ही आलेल्या दोघं बी म्हणला 1.5 कोटी रुपये अंदाजे रक्कम आहे त्याची अंदाजे, आणि अजून 2-4 दिवसाला लाख रुपये लागतातच तिथं. हे घेतलं किशात की तिकडं जातंय सगळं. हे करतोय परमार्थ करतोय, मग ते बाबा अगदी दुरीत करतोय. पैसा किती कमवतोय त्याच्यापेक्षा तिथं किती खर्च करतोय. तुम्ही आलता, कोण कोण आलते बघा, बरीच जण. हां आलते तुम्ही घरी, त्यांना माहिती काय ताकदीचं मंदिर त्या ठिकाणी बांधलंय. तुम्ही बी आज माझ्या संग येताय ना दोघं तिघं, येणार आहेत ते. त्यामुळे उरकून आलेत ते पिशव्या घेऊन तो का. कारण उद्या लय मोठा कार्यक्रम असतो घरी. 10,000 बाबा लोकांच्या आसपास जेवण असतं दिवसभर. कमीत कमी उद्या 1,00,000 लोक दर्शन तिथं घेऊन जातात दर अमावस्येला. मी थोडं घेऊ का मामावरती 5 मिनिटं तुमची? फक्त मला 12:30 थांबू, कारण लय वेळ घेण्यात मजा नसते. ते टाईम पुढं चालतोय लय. जरा पुढं जाऊन सांगतो ऐका. मग ते बाबा माझ्या जीवनातला अनुभव मामाचा सांगतो ऐका. बाबा 1.5 वर्षापूर्वी मंदिराचं बांधकाम सुरू केलं होतं. प्रकाश महाराज साठेंचं कीर्तन होतं भूमिपूजनाला. 1.5 वर्षापूर्वी मंदिराचं बांधकाम केलं तर 2-3 वर्षात फाउंडेशन, 2-3 महिन्यात बाबा फाउंडेशन झालं. फाउंडेशन झाल्यानंतर आम्ही अमावस्येचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. पहिल्या अमावस्येला आप्पा महाराज मडके त्यांचं कीर्तन होतं, पण पावसामुळे ते कीर्तन कॅन्सल झालं. फक्त आम्ही प्रसाद केला, तेवढा आलेल्या लोकांना खाऊ घातलं. दुसऱ्या अमावस्येला बाबा कीर्तन ठेवलं राहुलजी महाराज पार्टींचं कीर्तन ठेवलं. पहिल्या अमावस्येला पावसाळ्याचे दिवस आहे, दुसऱ्या अमावस्येला पावसाचा काही संबंध नव्हता, पावसाला बंद झालं. आता ते आलंय जवळजवळ. पावसाला बंद झाल्यानंतर म्हणलं पावसाचे काही तगमग नाही, काय नाही बाबा. आणि माऊली बाबा नेमकं 6:30 वाजल्यानंतर महाराज यायची लगबग, स्वयंपाकाची लगबग, आणि तेवढ्याच बाबा आकाशात अचानक एकाकी ढग आले आणि पाऊस सुरू झाला. महाराजांचा फोन आला. अजूनही व्हिडिओ इंस्टाग्रामला तुम्ही महाराजांच्या मुखातून बोलून ऐकू शकता. मी काही खोटं बोलेल माझी प्रसिद्धी करण्यासाठी, पण महाराज बोललेले, महाराज सांगतील तुम्हाला काय ते. डायरेक्ट फोन केला ते महाराजांचा फोन आला. विकास महाराज, मामाचा संसार तर उघड्यावरच आहे, आणि आता तर कीर्तन होणार कसं? पाऊस सुरू झालाय. म्हणलं कुठे आहेत? म्हणले 4 किलोमीटर वरती येऊन थांबले. म्हणलं काळजी करू नका, आजचं कीर्तन होईल. माऊली बाबा मते बाबा फक्त दरवाजातून पाय बाहेर टाकला, मंदिराकडे पाहत होतो. तेवढ्यात आईने येऊन खांद्यावर हात ठेवला. ए लेकरा, आयुष्यभर कमवलेला पैसा मामाच्या मंदिरासाठी खर्चतोय. मामा सोडून आयुष्यात तो दुसरं काही केलं नाही. आणि जर एवढं मोठं कार्य करतोय, जर पहिल्याही अमावस्येला पाऊस येतोय, दुसऱ्या अमावस्येला नेमका त्याच दिवशी पाऊस येतोय, काही अडचण नाही काय? मामाला यायचं नाही करा आपल्या घरी? आई म्हणलं तू काळजी करू नको, तो दयाघन आहे. अरे लोकांना हसू होतं रे. आणि मग ते महाराज एखादा जर माणूस काम करत असं तर गाव माझ्या बघा येतं नसतं. अरे गावाला हसू होत आहे. आईच्या डोळ्यात पाणी होतं. आई नको डोळ्यात पाणी आणू नको, काळजी करू. लय दयाघन आहे ग तो. याचा अवतार आहे ना ती भोळ्याचा, भोळ्या शिवाचा अवतार आहे तो. कलियुगातला महादेवाचा सगळ्यात शेवटचा अवतार म्हणजे बाळूमामा. अगं नाही मला वाऱ्यावरती सोडायचं, नको काळजी करू. मग ते बाबा फक्त मंदिराकडे चालू असलेल्या बघितलं, मंदिराकडे बघून मामाला एकच हाक मारली. मामा हे जर भक्ती खरी असेल, जर तुझी सेवा खरं करत असेल, कमी तुला 1 रुपया तुझ्या मंदिरासाठी जर खर्च करत असेल, तुझ्या एकाही पैशातला रुपयाला जर मी बस ही नसेल मिदा नसेल, तर मामा 1 मिनिटात पाऊस बंद झाला पाहिजे. 1 मिनिटात पाऊस बंद झाला पाहिजे. आणि जर नाही बंद झाला तर दुसऱ्या टायमाला तुझं मंदिर बंद होईल, गरज नाही तुझी. जर एवढं आयुष्यात कमवलेलं तुझ्यासाठी खर्च करतोय, तुला जर भक्ताची काळजी नसेल तर काय करा? तुझ्या देवपणाला जाळायचा का? आणि ज्याची खरी सेवा, जर आपली सेवा त्या ताकदीची असेल, आपली भक्तीच्या ताकदीची असेल, तर तो काही त्याच्या बापाला आपला कार्य पूर्ण करावं लागत. फक्त एकच सांगितलं, 1 मिनिटात पाऊस बंद झाला पाहिजे. मग ते बाबा आश्चर्य, 2 किलोमीटर परिसरातला पाऊस अर्ध्या मिनिटात मंदिरावरचा बंद झालता. ही आजच्या काळातली या बाळूमामाची ताकद आहे महादेवाची. आणि मी आधीच सांगितलं, मी बोलतोय नाही. राहुल महाराजांनी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये महाराज स्वतः बोललेले 2 किलोमीटरमध्ये कीर्तन होईपर्यंत सगळीकडे पाऊस चालू होता, आणि फक्त तेवढाच पाऊस बंद झालता. ही मामाची आजच्या काळातली ताकद आहे. आणि मामा आहे म्हणून मी जगतोय, मामा आहे म्हणून मी आहे. माझा गुरु मामा आहे. माझं सगळं आयुष्य मी मामाला समर्पित केलंय. त्या आयुष्यातून मामा सोडून मी दुसरं काही नाही. त्यासाठी फक्त एक गाणं म्हणेल, शेवटची गाणी होतील आणि कीर्तनोपी सेवेला पूर्ण विराम होईल. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आदमापूरचा बाळू मामा रव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची. भक्तावर दया कर
देव तू आमचा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. शेवट एवढं बोलून एखादं म्हणजे महाराज नाही बाळूमामाचं भजन केलं, नाही महादेवाचं भजन केलं, नाही पंढरपूरच्या पांडुरंगाचं भजन केलं, नाही कृष्णाचं नाव घेतलं, तर मग आमच्या बाप्पाचं काय जायचं, आपला बी सांगायचा दादा, त्याचंच पैसे घेतो आपण. नाही तुम्ही ऐकलं तरी आपलं ठरलंय त्यात बदल, पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुदल केरात जाऊन असं वाटत असेल तर देवाचं नाव घ्या, आणि नाही घेतलं तर तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं यमाला बसाय नीट नाही. जागवार, पजरो, जीप, कंपास, वाडी, बुलट, थार, क्रिएटा, इनोवा, छोटा टिक, टमटम, 4 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमईटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेन्झ, रेडा हल्या, आणि हल्या बसलाय फाकड्या, आणि मग हातात चाबू काही मारिती तुरीती झुडीती निष्ठुरी यमा चेकिंग कर भाऊ साला नाही त्या यमाशी करू ना असलं हंतईवर गेले होती. मी बी अजून बघितलं नाही, कारण मी बी अजून गेलो नाही. पण ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मला बी कळण किती हंत्यात, पण आम्हाला नाही. जी भजन नाही करणार अयो लय रट्ट खाताला राव तुम्ही, खरंच लय हंत्यात वर गेल्यावर. तुम्ही आता काही म्हणाल महाराज लोक आहेत त्यांचा धंदा आहे ती सांगत असतात, पण वर गेल्यावर तुम्हाला गायक लोकांची वादकाची महाराजाचीच आठवण होणार. हे सांगत होती भजन करा रे, आपण केलं, आणि अजून बी कळत नसेल तर आता तरी जरा नीट ऐका. हे जरी मग बघ